तर आज मी गावरान पद्धतीने मटकीची रस्सा भाजी बनवत आहे। आता इथे गॅसवरती कढई ठेवून आपण यामध्ये खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर इथे मी समप्रमाण घेतलं आहे खोबरं आणि शेंगदाण्याचं। मटकीला सुद्धा छान असे मोड आणून घेतलेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने मटकीला मोड आणता येतात। तर इथे बघा आपलं खोबरं आणि शेंगदाणे सुद्धा भाजून तयार झाले आहेत। आता आपण ह्याच कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। त्याआधी शेंगदाणे, खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या, थोडासा कोथिंबीर टाकून हे पाणी न टाकता मिक्सरला असं वाटून घेणार आहोत, म्हणजे याचा मसाला तयार झाला। आता कढईमध्ये तेल टाकायचं। तेल गरम झालं की जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी करायची आहे। बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा थोडासा परतला की मग यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ आणि थोडासा हिंग टाकायचा आहे, कारण मटकी कसं वाताळ असते। आता हळद पावडर, लाल तिखट, धनेपूड, घरगुती मसाला टाकून छान मिक्स करायचं आणि वाटलेला मसाला टाकायचा। 1-2 मिनटं परतल्याच्या नंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडासा कोथिंबीर टाकून मटकी टाकायची आहे। यामध्ये छान मटकी 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे आणि ती टाकायची। तर आता आपल्याला किती घट्ट रस्सा किंवा पातळ बनवायचा आहे त्यानुसार पाणी टाकायचं आणि थोडासा गूळसुद्धा टाकायचा आहे। भारी चव येते भाजीला। नक्की करून बघा, कशी झाली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। 1-10 मिनटं शिजवल्याच्या नंतर ही भाजी तयार होते आणि खूप छान लागते। टिफिनला किंवा घरीसुद्धा बनवू शकता। भेटू नवीन व्हिडिओमध्ये।